नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत, द्वैत विवेक. अद्वैत सांगणाऱ्या ग्रंथामध्ये द्वैताचा विवेक का सांगितला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भगवान शंकराचार्यांनी शांकर अद्वैत वेदांत म्हणजे कैवल्याद्वैताची मांडणी करून त्याला मायावादाची जोड दिली. अन्य बहुतेक महत्त्वाच्या आचार्यांनी त्यांच्या सरणीनुसार द्वैतपूर्वक अद्वैत किंवा द्वैताची मांडणी केली आहे. सर्वसामान्य माणसाला द्वैतात चाललेला दैनंदिन व्यवहार इतका सहज किंवा नैसर्गिक वाटतो की तो कोणत्याही प्रकारे अद्वैताची कल्पना करत नाही व कोणी सांगितली तरी ती त्याला मुळीच पटत नाही. त्यामुळे हे नित्य अनुभवातील द्वैत कसे भ्रामक आहे व अद्वैतच कसे सत्य आहे याचा विवेक करून द्यावा लागतो. तो विवेक करून देणे व तो पटणे या दोन्ही गोष्टी तितक्याच कठीण आहेत. अनंत जन्माच्या द्वैताच्या संस्कारांचा तो परिणाम आहे आणि अनंत जन्माच्या पुण्याईनेच अद्वैत पटून ते अनुभवाला येते. आत्मा स्वसंवेद्य आहे म्हणजे त्याचे ज्ञान, अपरोक्ष अनुभव 5 ज्ञानेंद्रिये, मन व बुद्धीवर अवलंबून असलेली प्रत्यक्ष अनुमानादी 6, काहींच्या मते 9 प्रमाणे यांनी होत नाही असा अद्वैत वेदांताचा ठाम निर्णय आहे. म्हणजे या प्रमाणांच्या साहाय्याने जे जे कळते ते ते आत्मा असणे शक्य नाही हे उघड आहे. हे ज्यांना पटत नाही व झेपत नाही त्यांना नाना प्रकारे तर्काची मांडणी करून वेदांतशास्त्राला बगल देऊन व बुद्धी चापल्य मिरवून समाधान मिळवता येते. तर्कासंबंधी भगवान शंकराचार्य म्हणतात, यदि केनचित तार्किकेण इदमेव सम्यक ज्ञानम इति प्रतिष्ठापितम. कोणी एक तार्किक आपल्या तर्क कौशल्याने हेच खरे ज्ञान असे सिद्ध करतो. दुसरा तर्ककुशल प्रतिवादी त्याने केलेल्या सिद्धीचे खंडन करतो. या दुसऱ्या सिद्धीचे तिसरा खंडन करतो. हे या क्षेत्रात सतत घडत असलेले दिसते. यावरून तर्क हे निर्णयाचे विश्वासार्ह साधन ठरू शकत नाही. म्हणून प्रस्थानत्रयी, अनुभूती व या दोन्हींना अनुकूल तर्क ही तत्वनिर्णयाची साधने ठरतात. त्यातूनही स्मृतीपेक्षा श्रुती श्रेष्ठ व दुर्बल श्रुतीपेक्षा बलवान श्रुती श्रेष्ठ असते. पण सामान्य माणसाला श्रुतीपेक्षा भगवद वचन म्हणजे भगवद्गीता श्रेष्ठ, त्याहून संतवचन श्रेष्ठ व त्याहून श्री गुरुवचन श्रेष्ठ असे श्रेष्ठ कनिष्ठ भाव अधिक जवळचे वाटतात. या सर्व गदारोळामध्ये प्रामाणिक मुमुक्षुने काय करावे? शास्त्रात रूढीही बली असे म्हणतात. प्रस्थानत्रयी हे जर शास्त्र मानले तर संत वाङ्मयाला रूढी म्हणणे शक्य आहे. महाराष्ट्रीय संतांनी तरी आपापल्या ग्रंथरचनेत बहुतांशाने मायावादपूर्वक अद्वैताचा स्वीकार व पुरस्कार केलेला स्पष्ट दिसतो. अद्वैताचे अन्य आविष्कार त्यांनी क्वचित स्वीकारले असले तरी द्वैत मात्र कधीच स्वीकारलेले नाही. उलट दूजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, श्री तुकाराम महाराज असा द्वैताचा निषेधच सातत्याने केला आहे. तसे पाहिले तर जीवनमुक्तालाही बाधितानुवृत्तीच्या सहजतेने का होईना पण भेदाने भरलेल्या सृष्टीत प्रारब्धानुसार व्यवहार करावेच लागतात. पण विदेहमुक्तीनंतर मात्र तो ब्रह्माशी पूर्णत्वाने एकरूप होतो, तो ब्रह्मच होतो. ही अद्वैताची विचारसरणी आहे. उलट मध्वमुनी म्हणतात की सायुज्य मुक्तीतही जीवाला श्रीहरीचा पूर्णानंद मिळत नाही, त्यात उणीव असतेच. हा महत्त्वाचा फरक सोडला तर कर्म, उपासना, सदाचार, न्याय, नीती, धर्मपालन या बाबतीत त्यांच्याशी मतैक्य आहे. ब्रह्मानुभव येईपर्यंत स्थूल सूक्ष्म द्वैत अनुभवाला येणारच अशा या द्वैताचा पंचदशीकार आता विवेक सांगतात. आता ईश्वर व जीव यांनी निर्माण केलेल्या द्वैताचे विवेचन करू. असा विवेक केल्याने जीवाने ज्या बंधाचा त्याग केला पाहिजे त्या बंधाचे स्वरूप स्पष्टपणे लक्षात येईल. जड, जीव, ईश्वर व ब्रह्म ह्यात वास्तविक भेद नाही, द्वैत नाही. तेथे भेद आहे तो कल्पित उपाधीचा आहे. जड पदार्थात अंतःकरण नसल्याने त्यात ब्रह्म भरून राहिलेले असूनही तेथे चिदाभासाच्या रूपाने ब्रह्म व्यक्त होत नाही. जीवाला बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान ही उपाधी असल्यामुळे त्या बुद्धीत चिदाभासाच्या रूपाने ब्रह्म व्यक्त होते. ही बुद्धी चिदाभासाच्या ज्ञानप्रकाशात
अनेक नामरूपात्मक पदार्थांची कल्पना करून द्वैत निर्माण करते. येरवी संकल्पाची ये सांजवेळे, नावेक तिमेरजती बुद्धीचे डोळे, म्हणोनी अखंडितची परी झावळे, भूतभिन्न ऐसे देखे. ज्ञानेश्वरी अध्याय 9. संकल्प किंवा कल्पनेच्या ज्ञान व अज्ञानरूप मिश्रणाच्या संध्याकाळी बुद्धीला सत्याचे यथार्थ आकलन न झाल्याने स्वगतादी भेद नसलेले अखंड असे ब्रह्मतत्व अनुभवाला न येता भूतांची विविधता अनुभवाला येते. ईश्वराला शुद्ध सत्वप्रधान माया ही उपाधी असून त्या उपाधीमुळे तो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व साक्षी होतो. त्यामुळे तो केवळ संकल्पाने व कोणतीही सामग्री न वापरता अनंत भेदाने भरलेली सृष्टी उत्पन्न करतो, द्वैत निर्माण करतो. श्री समर्थ म्हणतात, ऐसे हे विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वर हे अनुक्रमे सकळ केले. दासबोध 20वा दशक. यावरून असे लक्षात येते की उपाधी हे बंधनाचे मुख्य स्वरूप असून उपाधीतून सुटणे हे मोक्षाचे स्वरूप आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, कहीच संसार तुम्हा नाही. तुकाराम महाराज. विठ्ठलरूप ब्रह्माला व्यष्टी किंवा समष्टी अज्ञानाची म्हणजे अनुक्रमे अविद्या व मायेची उपाधी नसल्याने ते निर्विकार असून देहादी संसार रहित आहे. अशा विठ्ठलाची ज्ञानपूर्वक उपासना करून जीवाने अविद्या व माया या उपाधींच्या बंधनातून मुक्त व्हावे. माया ही उपाधी स्वीकारलेल्या ईश्वराबद्दल अधिक सांगतात. बघूया. प्रकृती हे मायेचे स्वरूप असून ईश्वर त्या मायेचा स्वामी आहे. श्वेताश्वतर उपनिषद म्हणते की तो मायावी सृष्टी निर्माण करतो. माया जेव्हा चराचर सृष्टी आपल्याच अव्यक्त स्वरूपातून व्यक्त करते तेव्हा त्याच मायेला प्रकृती असे वेगळे नाव मिळते. शक्ती हे मायेचेच एक स्वरूप असून ती शक्तिरूप माया मायोपाधिक म्हणजे माया ही उपाधी असलेला ईश्वराच्या स्वाधीन असते. त्यामुळे तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा सामर्थ्यवान आहे. कोणतीही गोष्ट करणे, केलेली नष्ट करणे किंवा एका ठराविक पद्धतीने न करता वेगवेगळ्या पद्धतीने करणे हे त्याला केवळ संकल्पाने शक्य असते. उपाधी या शब्दाचा कारण असा अर्थ होतो. उदाहरणार्थ, बुद्धी ह्या कारणामुळे आत्म्याला जीवत्व येते. म्हणजे बुद्धी ही उपाधी असलेल्या आत्म्याला जीव असे म्हणतात. माया या कारणामुळे ब्रह्माला ईश्वरत्व येते. म्हणजे माया ही उपाधी असलेल्या ब्रह्माला ईश्वर असे म्हणतात. विचाराने व अभ्यासाने या दोन्ही उपाधी दूर सारल्या की जीव जसा मूळचा आहे तसा ब्रह्मरूप होतो. आता सृष्टीची निर्मिती कशी पहा. स्फुरणातून सृष्टीची निर्मिती. हा, ही, हे म्हणजे इदम अशा प्रकारे ज्या सृष्टीचा उल्लेख केला जातो त्या त्या दृश्य सृष्टीच्या पूर्वी फक्त ब्रह्मच होते. त्याने ज्ञानपूर्वक विचार केला व संकल्पाने नाना लोकांची निर्मिती केली असे ऋग्वेद सांगतो. सृष्टीतील नामरूपात्मक वस्तूंना लिंगभेदाने हा, ही व हे असा उल्लेख होतो. या सृष्टींची उत्पत्ती, स्थिती व लय चक्राकार गतीने अनादिकालापासून चालू आहे. नव्या सृष्टीची निर्मिती करण्याची वेळ आली की परब्रह्माला होणाऱ्या स्फुरणातून ईश्वर निर्माण होतो. तो ईश्वर पूर्वीची सृष्टी निर्माण केलेल्या ज्ञानाचे स्मरण करून नव्या सृष्टीचा संकल्प करतो. त्या संकल्पाने पूर्वसृष्टीप्रमाणेच नवी सृष्टी निर्माण होते. आता निर्मितीचा क्रम बघूया. आत्मरूप ब्रह्मापासून आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, औषधी, अन्न व जीव अशा क्रमाने हे सर्व निर्माण झाले असे तैत्तरीय उपनिषद सांगते. अध्यात्मशास्त्रामध्ये जेव्हा जगतासंबंधी काही सांगितले जाते तेव्हा त्या सांगण्याला अत्याधुनिक वैज्ञानिक निकष लावण्याचे कारण नाही. समर्थ म्हणतात, आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोनी सांडावे. आकाशादी दृश्य जगत मिथ्या आहे असा अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे. जे मिथ्याच आहे त्याची वैज्ञानिक शहानिशा करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, दोरीवर भासलेला सर्प मिथ्या असल्याने तो कोठून आला, विषारी की बिनविषारी, काळा की पांढरा इत्यादी विचार निरर्थक असतात. पारमार्थिक अभ्यासकांनी इरेला पडून हल्लीचे सर्व भौतिक विज्ञान फार पूर्वीपासून आमच्या ऋषींना माहीत आहे अशा तऱ्हेचे दावे करू नयेत. अगदी पारमार्थिक दृष्टीनेही काटेकोर विचार केला तर निरवयव, निराकार, अरूप अशा ब्रह्मापासून सावयव, साकार व रूपवान जग कसे निर्माण होते
याचे तर्कसंगत उत्तर देता येत नाही. ईश्वराचा संकल्प हे पारमार्थिक उत्तर वैज्ञानिकांना पटणारे नाही. त्यामुळे विश्वनिर्मितीच्या प्रोटोप्लॅनेट थेअरी किंवा बिग बँग थेअरी अगदी वैज्ञानिक गृहीत कृत्यांची म्हणजे हायपोथेसिस ऑर थेअरी विश्वनिर्मितीच्या पारमार्थिक किंवा पौराणिक सिद्धांताशी तुलना करण्याचा मोह टाळलेला बरा. पुढे पुढे तर सर्व ब्रह्मवाद, अजातवाद, वस्तुप्रभावाद इत्यादी वादांचा अभ्यास करताना वैज्ञानिक स्पष्टीकरणांना मुळी स्थानच नाही. विश्वनिर्मितीबद्दल श्रुती मीच विविध रूपाने प्रकट व्हावे असे स्फुरण झाल्यावर ईश्वराने ज्ञानपूर्वक संकल्प म्हणजे तप करून हे सर्व जग निर्माण केले असे तैत्तरीय उपनिषद सांगते. ऐतरेय व तैत्तरीयातील संदर्भ दिल्यावर आता छांदोग्याचा दाखला देत आहे. हे पूर्वी सतरूपानेच होते. मी बहुरूपाने प्रकट व्हावे असे स्फुरण झाल्यावर त्याने ईक्षण म्हणजे ज्ञानपूर्वक विचार तप केले आणि नंतर अग्नी, पाणी, पृथ्वी व जडवादी जीव निर्माण केले असे सामवेदांतर्गत छांदोग्य सांगते. छांदोग्य हे उपनिषद सामवेदात आहे. त्यात 3 महाभूतापासून जग तयार झाल्याचे म्हटले आहे. येथे आकाश व वायू याचा स्वीकार केला की ऐतरीय व तैतरीय यांच्याशी संगती जुळते. मुंडक श्रुतीमधील दाखला बघूया आता. ज्याप्रमाणे धडाडलेल्या अग्नीतून ठिणग्या बाहेर पडतात त्याप्रमाणे अक्षर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ईश्वरापासून जड चेतनसृष्टी निर्माण होते असे अथर्वण श्रुती सांगते. इंधनाने अग्नी धडाडून पेटतो तेव्हा त्या पेटलेल्या इंधनाच्या कणाच्या ठिणग्या बाहेर पडतात. इंधन जसे अग्निमय असते तशीच प्रत्येक ठिणगी अग्निमय असते. त्याचप्रमाणे चेतन ईश्वरापासून जड चेतनसृष्टी निर्माण होते. दिलेले उदाहरण नेहमी त्याच्या मर्यादेत उपयुक्त असते. दृष्टांत एकदेशी असतो. अग्नी व ठिणगी ह्यात अग्नी आहे, पण ब्रह्मापासून प्रकट झालेल्या जगात जड व चेतन असे प्रकार आहेत. नामरूपादी भेदांची निर्मिती चालू सृष्टीच्या निर्मितीपूर्वी त्या आधीच्या कल्पातील प्रलय झालेले जग अव्यक्त किंवा अव्याकृत स्थितीत होते. आता ते ईश्वराने 5 ज्ञानेंद्रियांनी कळू शकणाऱ्या नाम व रूपाधिकांनी व्यक्त केले. विराटाधिकाच्या रूपाने ती नामरूपे स्पष्ट होतात. विराट, मनु, माणसे, गायी, गाढवे, घोडे, शेळ्या, मेंढ्या यापासून ते मुंगीपर्यंतची नरमादी अशी जोडपी त्याने निर्माण केली हे बृहदारण्यकात सांगितले आहे. ईश्वराच्या जगद्रूप स्थूल शरीराला विराट असे म्हणतात. मनु हा आद्य मानव असून त्यापासून पुढे मनुष्यजात तयार झाली व इतर प्राणी जन्माला आले. जीव मात्र चैतन्य कसे निर्माण झाले? वरील प्रकाराने जीवांची अनेक शरीरे निर्माण करून माणूस, गाय इत्यादी ईश्वर स्वतःच जीवरूपाने त्याच्यात शिरला असे सर्व श्रुती सांगतात. शरीरामधील प्राणांना धारण करणाऱ्याला जीव असे म्हणतात. त्याने आकाश निर्माण केले व तो आकाशात प्रविष्ट झाला इत्यादी शब्दांनी श्रुती असे सांगतात की ईश्वर या जगताचे अभिन्न निमित्त कारण व उपादान कारण आहे. आकाश निर्माण करताना तो निमित्त कारण असून त्यात प्रविष्ट झाला की तोच उपादान कारण होतो. बुद्धीची उपाधी पत्करल्याने तो अल्पव्यापी, अल्पज्ञ, अल्पसाक्षी होतो. मायेच्या उपाधीने तो व्यापक, सर्वज्ञ व सर्वसाक्षी असतो. त्याने मायेची उपाधी टाकली की तोच ब्रह्मरूप म्हणजे मूळचा असतो तसा होतो. म्हणून भक्तीच्या भाषेत जगताला ईश्वराची लीला म्हणतात. जीवात्मा प्रारब्ध असेपर्यंत प्राण्यांना धारण करतो. प्रारब्ध संपतात जीव प्राणांना सोडून वासना शरीराने पुढील देहात शिरून त्या देहात प्राण धारण करतो. आता जीवाचे स्वरूप बघूया. कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा सर्व देहात अधिष्ठान रूपाने व्यापून राहतो. लिंगदेह किंवा अंतःकरणसुद्धा सर्व देहात व्यापून असते. त्या अंतःकरणात कूटस्थ चैतन्याचे प्रतिबिंब पडते. त्याला चिदाभास म्हणतात. या तिन्हींना मिळून जीव असे नाव आहे. शरीरातील अंतःकरण हे तत्व अपंचीकृत, पंचभूतात्मक व सत्वगुणाचे असल्यामुळे अत्यंत शुद्ध असते. ज्याप्रमाणे स्फटिकामध्ये सूर्यप्रकाश आत घेण्याचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे अंतःकरणात ज्ञानरूप आत्मप्रकाश आत घेण्याचे सामर्थ्य असते. त्या प्रकाशाला शास्त्रकारांनी चिदाभास असे नाव दिले आहे. आत्मा, अंतःकरण व चिदाभास या 3 घटकांपैकी कोणत्याच घटकाला स्वतंत्रपणे जीव म्हणता येत नाही. आत्मा ज्ञानरूप असल्यामुळे त्याला अज्ञान नाही. अंतःकरण जड असल्यामुळे त्याला ज्ञान नाही. चिदाभास हा बुद्धी व आत्मसापेक्ष असल्यामुळे
तोही स्वतंत्रपणे जीव होऊ शकत नाही. म्हणून आत्मा, अंतःकरण व अंतःकरणातील चिदाभास या तिन्हींना मिळून जीव असे म्हणतात. अंतःकरणाची उपाधी विचाराने किंवा ज्ञानाने बाजूला सारली असता चिदाभास आपल्या मूळच्या उगमामध्ये म्हणजे कूटस्थ चैतन्यामध्ये जाऊन मिळतो. ही शास्त्रकारांनी तयार केलेली एक कृत्रिम व्यवस्था आहे. साधनेची सोय म्हणून अशा कृत्रिम व्यवस्थेची आवश्यकता असते. जीवाला मोह होण्याचे कारण काय? ईश्वराजवळ माया नावाची शक्ती आहे. ती शक्ती ज्याप्रमाणे जड चेतन विश्वाची निर्मिती करते त्याप्रमाणे ती जीवाला मोहितही करू शकते. तिच्यामुळे जीवसृष्टी स्वरूपाविषयी मोहित झाली आहे. नृसिंह उपनिषदामध्ये मायेविषयी असे म्हटले आहे की ती जड मोहात्मकम आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, वहावलो मायापुरी तेथे करी कुडावा, तुका म्हणे दुजा कोण ऐसा शीण निवारी. या अभंगात मायेची मोहशक्ती व माया ईश्वराधीन असल्याचे सांगितले आहे. आता मोहाचा परिणाम काय होतो? जीव मोहामुळे अनिश म्हणजे परतंत्र होतो. मी देह आहे ही कल्पना उराशी घट्ट बाळगून शोक करतो. असे हे ईश्वराने निर्माण केलेले सर्व द्वैत थोडक्यात सांगून झाले. ब्रह्म स्वरूपाने एकमेव अखंड भेदशून्य निर्गुण निराकार आहे. ते मायेच्या उपाधीमुळे सगुण निराकार होते व नंतर त्याला त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचे ईशत्व म्हणजे स्वामित्व मिळते. तेच ब्रह्म अंतःकरणाच्या उपाधीमुळे म्हणजे अविद्योपाधी जीव होते व अनिश म्हणजे प्रारब्धहीन होते. म्हणूनच जीवाला पतित असे म्हणतात. मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे अशा मोहजन्य अज्ञानामुळे जीव आयुष्यभर सुखदुःखाचे तडाखे सोसत जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहतो. ज्याविषयी शोक करू नये त्याविषयी शोक करतो. या ईश्वरी द्वैतात जीव स्वतःच्या द्वैताचीही भर घालतो. ती अशी: जीवाने निर्माण केलेल्या 7 प्रकारच्या द्वैताचे अन्नाच्या रूपकाने सत्वान्न ब्राह्मण प्रकरणात वर्णन केलेले आहे. या निर्मितीसाठी जीवाने म्हणजे पित्याने ज्ञान व प्रयत्न यांचा उपयोग केला. हे अन्न मुळात ईश्वराने निर्माण केले आहे. बृहदारण्यक उपनिषदात असे म्हटले आहे की पिता म्हणजे समष्टी जीव किंवा ईश्वर. तत्वतः ईश्वराचा जीवसृष्टीतच समावेश होतो, कारण दोघांना उत्पत्ती, स्थिती व लय आहे. आता त्या अन्नाचा तपशील असा: जन्मणाऱ्या व मरणाऱ्या जीवांकरता एक अन्न म्हणजे धान्य. 2 देवाकरता 2 अन्ने, दर्श व पूर्णमास यज्ञ. 3 पशूंकरता एक अन्न दूध. माणसाला स्वतःकरता 3 अन्न, मन, वाणी व प्राण. अशी 7 अन्ने समजावून घ्यावीत. 7 अन्ने मूलतः ईश्वररूप समष्टी जीवाने निर्माण केली. नंतर व्यष्टी जीवाने ती स्वीकारली व त्यात बदलही केले. उदाहरणार्थ, दूध हे पशुचे अन्न असले तरी माणूस ते पितो. गव्हाची चपाती धान्याची असली तरी कुत्रा हा पशु ती खातो. देवाचे अन्न बहुतेक माणसे त्यांना देत नाहीत. मन, वाणी व प्राण ही अन्ने म्हणजे जीवनाची साधने सांगितली आहेत. ती पशु व देवांनाही असली तरी त्यांचा खाद्य म्हणून वापर करण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे. त्यामुळे पशु व देवांना मोक्ष नाही. ही 7 अन्ने जरी प्रत्यक्षात ईश्वराने निर्माण केली असली तरी जीवाने पूर्वसंस्कार व प्रत्यक्ष कृतीने त्यांना आपापले अन्न मानले. गहू, जोंधळा, तांदूळ, तीळ, शेंगदाणे, जवस, कोबी, पालक, कोथिंबीर इत्यादी ईश्वराने निर्माण केले आहेत. पण माणूस पूर्वसंस्कारांमुळे त्यांना स्वतःचे अन्न समजतो व ते खातो. दर्श, पूर्णमास या नित्यकर्मात देवांना हवी द्यायचे असतात. ते हवी हेच देवांचे अन्न होय. वाघ, शेळी इत्यादी पशु जन्माला येताच प्रथम दूध पितात, म्हणून दूध हे त्यांचे अन्न आहे. मनाच्या माध्यमातून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या जीवांच्या अवस्थात्रयाचे व्यवहार चालतात. वाणीमुळे जीवाला ज्ञानादी व्यवहार करता येऊन त्याचे जीवन समृद्ध बनते. प्राणाने जीव जिवंत राहतो, म्हणून मन, वाणी व प्राण ही 3 जीवाची अन्ने आहेत. जीव ही अन्ने स्वीकारून बदल करून वापरणारा आहे. आता ईशसृष्टीचा जीवाशी संबंध. जगत हे ईश्वराचे कार्य असून तेच जगत जीवाला योग्य आहे असा जगाचा ईश्वर व जीवाशी संबंध आहे. उदाहरणार्थ, पिता ज्या स्त्रीला जन्म देतो ती स्त्री तिच्या पतीची भोग्य असते. जीवन हे एक प्रकारे वासनाचक्र आहे. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे असे संत वचन आहे. जीवांचे जीवन
जगतामध्ये व्यतीत होते. त्यामुळे जीवसृष्टीला जीवनासाठी जगतामधील अन्य जीव व जडसृष्टीची गरज असते. ईश्वर या सृष्टीचा नियंता असल्यामुळे जीवांच्या अनादी प्रारब्धापासून त्यांचे भोग देण्यासाठी तो सृष्टीची रचना करतो. मुंडक श्रुतीत असे म्हटले आहे की जीव फळांचे रक्षण करतो. नित्यतृप्त ईश्वर नुसता पाहतो. जीव ह्या सृष्टीतील पदार्थांचे अनुकूल प्रतिकूल विहित निषिद्ध कार्य अकार्य इत्यादी प्रकारचे वर्गीकरण करून द्वैताची निर्मिती करतो. या निर्मितीची तसेच तिच्या भोगाची साधने कोणती आहेत? मायेची ईश्वर संकल्परूप अभिव्यक्ती हे सृष्टी निर्माण करण्याचे साधन आहे. जीवाने त्या सृष्टीचा भोग घेण्याचे मन हे साधन आहे. मूळ माया, गुणमाया, जडमाया अशा क्रमाने मायेच्या कार्याची म्हणजे या सृष्टीची अभिव्यक्ती होते. मूळ मायेमध्ये अव्यक्त ह्या नावाने बीजरूप सृष्टी राहते. त्यातील जीवांची फळे भोगण्याची वेळ झाली की ती सृष्टी वरील माध्यमातून प्रकट होऊ लागते. ईश्वर शुद्ध सत्वगुणाचा असल्याने तत्वतः त्याचा समावेश गुणमायेमध्ये होतो. मायेच्या सर्व शक्ती त्याच्या स्वाधीन होऊन तो सृष्टीची निर्मिती करतो. त्याच्या केवळ संकल्प शक्तीने अनंत विविधतेने भरलेल्या नियमबद्ध सृष्टीची निर्मिती होते. तिचे जड व चेतन असे दोन मुख्य भाग आहेत. जडसृष्टी पंचधा प्रकृतीची असून जीवसृष्टी अष्टधा प्रकृतीची आहे. अष्टधा प्रकृतीत पंचभूताखेरीज मन, बुद्धी व अहंकाराचा समावेश आहे. जीव मनाच्या माध्यमातून सृष्टीचा भोग घेतो म्हणजे ती पाहतो, स्पर्श करतो इत्यादी इत्यादी. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.